बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून परवानग्यांच्या कचाट्यात अडकलेल्या मुंबई कोस्टल रोडला अखेर केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हे गुड न्यूज महाराष्ट्राला मुंबईला दिली आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अखेर कोस्टल रोडचं जे स्वप्न आहे ते मुंबईकरांचं स्वप्न साकार झालंय असं म्हणावं लागेल। नक्कीच विलास, आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून कोस्टल रोडच्या या प्रकल्पाला आता हिरवा कंदील, शेवटची म्हणजे अंतिम मंजुरी जी आहे ती आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेली आहे। मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे, कारण मुंबईला जो सागरी किनारा लाभलेला आहे त्या सागरी किनाऱ्याचा उपयोग करून ही वाहतूक जी आहे नरिमन पॉइंट पासून जवळपास कांदिवलीपर्यंत 2 टप्प्यांच्या माध्यमातून ही वळवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे ज्याला दक्षिण पार्ट असं म्हटलं जातं आणि दुसरा उत्तर, या दोन्हीही जवळपास एकूण जर आपण किलोमीटर बघितले तर साधारण 30 ते 31 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोडचा प्रकल्प असणार आहे। डीएमसीचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि ज्याला राज्य सरकारचीही याच्यामध्ये फार मोठी सहकार्य किंवा मदत अपेक्षित आहे। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं ट्विट जे आहे ते केलेलं आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून अजून अधिकृत याच्या संदर्भातली घोषणा झालेली नाहीये, मात्र 4 मुख्यमंत्र्यांनीच ही गुड न्यूज महाराष्ट्राला दिलेली आहे। 4 मुंबईच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला हा प्रकल्प आता मार्गी लागलेला आहे। सर्व अडथळे दूर झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अगदी थोडक्यात सांगाल की ज्या पद्धतीने शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प होता, शिवसेनेला ही गुड न्यूज आहे आणि शिवसेनेचा पाठिंबा येणाऱ्या काळात आपल्याकडे घेण्यासाठीचा देखील एक रोड असावा लागेल, रोडमॅप असावा लागेल। नक्कीच विलास, म्हणजे शिवसेनेचे जे मुद्दे होते ज्या मुद्द्यावरती शिवसेना सातत्यानं लढते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक आहे, आणि मुंबईच्या दृष्टीने बघितलं तर हा कोस्टल रोड हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता शिवसेनेसाठी। आदित्य ठाकरे वारंवार या संदर्भातले ट्विट करत होते आणि मागे जेव्हा पार्शल याला मंजुरी मिळालेली होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनीच ट्विट केलेलं होतं आणि आज मुख्यमंत्र्यांनी ते ट्विट केले, हा एक वेगळा युग म्हणायला हवा। नक्कीच, तेव्हा आता येणाऱ्या काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे, कोस्टल रोड मार्गी लागतोय। हा कोस्टल रोड नेमका कसा आहे ते जाणून घेणं देखील मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे। मुंबईतल्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान 35 किलोमीटरचा हा कोस्टल रोड असणार आहे, ज्याला आता अंतिम मंजुरी मिळाली आहे। कोस्टल रोडसाठी समुद्रातल्या 42 हेक्टर क्षेत्रात भराव टाकला जाणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी 8,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबई महानगरपालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी राखीव निधीतून हा कोस्टल रोड जो आहे तो उभारला जाणार आहे। मुंबई कोस्टल रोडसाठी केंद्राकडून CRZ नियमांमध्ये बदल करण्यात आले। अनेक किचकट अटी होत्या, अनेक परवानग्या होत्या, त्या सगळ्या परवानग्यांची शर्यत जी आहे ती अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आता कोस्टल रोडला अंतिम मंजुरी मिळालेली आहे।